हॅलो. आज आपण ना थोडंसं ओरल कॅन्सर याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. विषय सेन्सिटिव्ह आहे पण तितकाच महत्त्वाचा पण आहे. या रोगाची लक्षणं काय आहेत, सुरुवातीची लक्षणं काय असतात आणि त्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून काय करू शकतो, हे सगळं आपण जाणून घेऊयात डॉक्टर सारिका यांच्याकडून. सो डॉक्टर सारिका, प्लीज आम्हाला थोडंसं याविषयी गाईड करा. नमस्कार. तर खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय गंभीर संवेदनशील हा विषय आहे. भारतामध्ये होणाऱ्या कॅन्सर्सपैकी माणसांमध्ये, पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे ओरल कॅन्सरचं आहे आणि स्त्रियांमध्ये 1/3. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. बेसिकली ओरल कॅन्सर किंवा कुठलाही कॅन्सर म्हणजे काय, तर एक ग्रोथ असते, एक लंप असतो, एक अल्सर असतो, जो नॉर्मलपेक्षा एक्सेसिव्ह जेव्हा सेल्स ग्रो होतात, जेव्हा त्या एखाद्या भागाची वाढ अननेसेसरी तिथे तो भाग वाढतो आहे, त्याला कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर कॅन बी ऑफ 2 टाईप्स, बेनाईन आणि मॅलिग्नंट. तर बेनाईन कॅन्सर किंवा कुठेही एखादी गाठ असेल, प्रत्येक वेळी तो कॅन्सरच असेल असंही नाही आहे. तो बेनाईन कॅन्सर म्हणजे तो ट्रीटमेंट झाल्यानंतर कधीही रिलॅप्स होत नाही. बट वॉट वी आर स्केअर्ड ऑफ द मोस्ट इज मॅलिग्नंट कॅन्सर. तर मॅलिग्नंट कॅन्सर म्हणजे जो अशी ग्रोथ किंवा असा ट्युमर जो फास्ट स्प्रेड होतो आहे, अनकंट्रोल्ड ग्रोथ आहे, ॲबनॉर्मल ग्रोथ आहे आणि तो बाकीच्या टिश्यूजपर्यंत, शेजारच्या स्ट्रक्चर्सपर्यंतही तो पोचतो. तर ओरल कॅन्सरमध्ये इट इज नोन टू बी फास्टेस्ट स्प्रेडिंग कॅन्सर, कारण तो आजूबाजूच्या खूप महत्त्वाच्या ज्या स्ट्रक्चर्स आहेत तिथे लवकर पसरतो आणि त्यामुळे इफ इट इज नॉट डायग्नोज्ड अर्ली इट कॅन बी फेटल. ह्याचे सिम्पटम्स काय आहेत, तर अल्सर असू शकतो किंवा लंप, कुठेतरी एक गाठ दिसते, किंवा पेन जो आपल्याला रिझन कळत नाही आहे की पेन का होतो आहे, कुठेतरी मुंग्या आल्यासारखं वाटतं आहे, किंवा तोंड उघडण्यासाठी त्रास होतो आहे, अन्न गिळताना त्रास होतो आहे. हे सगळे जर कारणं आपल्याला लक्षात येत असतील, किंवा अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, अचानक वजन कमी व्हायला लागलं आहे विनाकारण, तर हे लक्षणं असू शकतात. हे होण्याची कारणं काय आहेत किंवा रिस्क फॅक्टर कुठली आहेत, तर टोबॅको म्हणजे तंबाखूच्या अतिरेकी सेवनामुळे, किंवा स्मोकिंगची कुणाकुणाला खूप सवय असते. म्हणजे जेव्हा पेशंट्सला आम्ही बघतो तेव्हा लिटरली ते 10 पॅकेट्स वगैरे एका दिवसात तेवढे कन्झ्युम करतात, किंवा एक्सेसिव्ह अल्कोहोल, जास्त प्रमाणात जर ड्रिंक्स घेत असतील, तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत जे कॅन्सरचे होण्याचं प्रमाण किंवा त्याची शक्यता वाढवतात. त्याचप्रमाणे सन एक्सपोजर जास्त असेल, सनमध्ये एक अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत विच आर व्हेरी हार्मफुल. खूप जास्त एक्सपोजर टू सन इज ऑल्सो डेंजरस. त्याचप्रमाणे आपल्या तोंडामध्ये, ओरल कॅव्हिटीमध्ये कुठेतरी काहीतरी शार्पनेस आहे, दाताचा असेल, तुमच्या कॅपचा असेल, किंवा इवन डेंचर, कवळीचाही शार्पनेस असेल आणि वारंवार तिथे आपल्याला अल्सर होतो आहे किंवा ते घासलं जातं आहे, तर दॅट कॅन बी अ रिझन विच कॅन लीड टू कॅन्सर. तर तेही आपण डायग्नोज करून घेणं किंवा रिपेअर करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला डायग्नोसिस या विषयावर सांगते, कारण ट्रीटमेंटमध्ये डायग्नोसिस इज द की, अर्ली डायग्नोसिस इज द की. म्हणजे जेवढं लवकर आपल्याला त्या आजाराचं, त्या कॅन्सरचं निदान होईल, तेवढं आपण त्या लवकर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण सक्सेस मिळवू शकतो. डायग्नोसिस आपल्या कॅन्सरचं कुठली स्टेज आहे किंवा डायग्नोसिस काय आहे, कसं करायचं, तर ह्याच्यामध्ये ना दोन तीन प्रकार आहेत. पहिले तर फिजिकल एक्झामिनेशन, आम्ही जेव्हा डोळ्यांनी ते ऑब्झर्व करतो ते बघितलं जातं. इमेजिंग आहेत वेगवेगळे, पेट स्कॅन, सिटी स्कॅन, ह्या गोष्टींनी आपल्याला निदान करायला मदत होते. आणि त्याचबरोबर आपण बायोप्सीसाठी जी काही गाठ आहे किंवा तो अल्सर आहे, त्या टिश्यूज आपण बायोप्सीसाठी पाठवतो आणि मग त्यामध्ये पॅथॉलॉजिकली त्या टिश्यूज कशा आहेत, त्याचं कुठल्या स्टेजपर्यंत ते पोचलेलं आहे, हे निदान आपण त्या पद्धतीने करतो. तसं बघितलं तर कॅन्सरच्या 4 स्टेजेस आहेत. मी तुम्हाला 4ही स्टेजेस व्यवस्थित एक्सप्लेन करते. स्टेज 1 म्हणजे जेव्हा सुरुवात झालेली आहे, कुठेतरी छोटासा लंप आहे, अल्सर आहे आणि आपल्याला ते लक्षात आलं आहे, आपण डॉक्टरांकडे जातो, त्याचं निदान होतं आणि आपल्याला कळतं, तर तो फर्स्ट स्टेज. सेकंड स्टेजमध्ये म्हणजेच आपल्याला तो जो कॅन्सरचा जी गाठ आहे ती मोठी झालेली आहे, शेजारी लिम्फ नोड असतात ज्याच्यामध्ये ती स्प्रेड व्हायला लागलेली आहे, सेकंड स्टेज. थर्ड स्टेजमध्ये काय होतं, आता ही जी गाठ आहे ही अजून मोठी होते किंवा आजूबाजूला पसरते, लिम्फ नोड्स आणि शेजारचे स्ट्रक्चर्स, महत्त्वाचे स्ट्रक्चर्सपर्यंत ती पसरलेली असते. आणि स्टेज 4 विच इज अ व्हेरी बॅड न्यूज टू डायजेस्ट,
कारण स्टेज 4ला जेव्हा कुठलाही कॅन्सर गेलेला असतो, स्पेशली ओरल कॅन्सरमध्ये मेटास्टासिस हे खूप कॉमन आहे. तर मेटास्टासिस म्हणजे त्या कॅन्सरच्या सेल्स दे ट्रॅव्हल विथ युअर लिम्फ सिस्टीम आणि मग ते दुसऱ्या ऑर्गन्सपर्यंत पोचतात. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे जिथे, त्यापेक्षा अजून एका ठिकाणी, अजून बॉडीमध्ये दुसऱ्या कंडिशनपर्यंत तो पोचतो आणि मग या गोष्टी बऱ्यापैकी कॉम्प्लिकेट झालेल्या असतात. आणि अशावेळी आपण ट्रीटमेंटमध्ये जास्त काहीच करू शकत नाही. आपण फक्त त्या पेशंटला सपोर्टिव्ह म्हणून किंवा पेन कमी व्हावं किंवा त्याचं काही आयुष्य आपण थोडंसं वाढवू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणं हेच आपलं त्याचं एक की आहे. जेव्हा कॅन्सर डायग्नोज होतो, अर्लीएस्ट लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे जर अर्ली स्टेजमध्ये असेल तर आपल्याला त्याचे प्रोग्नॉसिस, त्याचं जे ट्रीटमेंटचे चान्सेस आहेत सक्सेसचे खूप जास्त छान असतात. तर आपण सगळ्यात आधी ना कुठल्या स्टेजला कॅन्सर आपला डायग्नोज झाला आहे ते महत्त्वाचं आहे. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी 2-3 ऑप्शन्स असतात. पहिलं म्हणजे जो काही लंप आहे, जो काही अल्सर आहे किंवा जी काही गाठ आहे ती सर्जिकली काढली जाते. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या ज्या टिश्यूज आहेत विच आर व्हेरी वल्नरेबल, ठीक आहे, कारण तिथेही कॅन्सर स्प्रेड होण्याचे चान्सेस खूप असतात. तर त्याला रेडिएशन दिलं जातं. आणि तिसरं म्हणजे केमोथेरपी म्हणजे ज्या कॅन्सरच्या ॲबनॉर्मली ग्रोईंग सेल्स असतात, ज्या टिश्यूज वाढतच चालल्या आहेत, त्यांना किल करण्यासाठी केमोथेरपी दिली जाते. तर ट्रीटमेंटमध्ये तुम्ही काळजी करू नका. जो काही भाग काढला जातो किंवा जेवढं स्ट्रक्चर्स आपण सर्जरीद्वारे रिमूव्ह केले जातात त्याला रिकन्स्ट्रक्शन सर्जरीसुद्धा असतात. त्यामुळे लवकरात लवकर ती सर्जरी करून घेणं आणि पुढचं ट्रीटमेंट करणं तेवढंच गरजेचं आहे. डॉक्टर, जर कोणाला फ्रिक्वेंट माउथ अल्सर्स होत असतील तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं का? म्हणजे खूप जणांना कन्फ्युजन असतं की जर अरे मला दर महिन्याला किंवा 15 दिवसांनी जर माउथ अल्सर्स होत आहेत तर मग ही भीती कुठे ना कुठे असते की हे कॅन्सरमध्ये ट्रान्सफर होत नाही किंवा होऊ शकतं का? याबद्दल काय सांगाल? तर प्रत्येक अल्सर, तोंडामध्ये नॉर्मली चट्टा आला आहे तर प्रत्येक अल्सर हा कॅन्सर असतो असं नाही. बऱ्याचदा स्ट्रेसमुळे किंवा विटॅमिन डेफिशियन्सीमुळे, जागरण, मल्टिपल रिझन्स आहेत ज्याच्यामुळे अल्सर असू शकतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अल्सर आहे एकाच ठिकाणी जो फॉर 15 डेज तिथेच आहे, अल्सर तसाच आहे, तर आपण ते निदान करायला आपल्या डेंटिस्टकडे गेलं पाहिजे. जर कुणाला हॅबिट आहे, ठीक आहे, टबॅको चोईंग किंवा कुठली, प्रत्येक वेळी प्रत्येक पेशंटला कॅन्सर होतो असं नाही, परंतु कॅन्सरच्या आधीची जी प्री कॅन्सरस लिजन्स आहेत ज्याच्यामध्ये ल्युकोप्लेकिया किंवा SMF, जेव्हा हे तुम्हाला तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते ना तेव्हा सुरुवातीला आपल्याला व्हाईट किंवा रेड पॅचेस दिसायला लागतात गालाच्या आतल्या बाजूने किंवा तोंड उघडण्यासाठी त्रास होतो. म्हणजे पूर्णपणे तोंड उघडत नाही, आपलं माउथ ओपनिंग जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, कारण आतली जी बाजू आहे, गालाची आतली जी त्वचा आहे ती हार्ड बनते किंवा त्याच्यामध्ये फायबर्स तयार होतात. तर हे प्री कॅन्सरस लिजन्स असू शकतात, त्याच्या जे पुढे जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. बट द गुड न्यूज इज प्री कॅन्सरस लिजन जे आहेत ना, जर आपण ते आधी डायग्नोज केले, आपली हॅबिट स्टॉप केली आणि ते ट्रीट करून घेतले तर ते तुम्हाला कॅन्सरमध्ये रूपांतर होणार नाही, ठीक आहे. कारण मागच्या 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक यंग मुलगा 21-22 तो माझ्याकडे लिटरली ही केम इन टीयर्स, ठीक आहे. डेंटल चेअरवर बसल्यानंतरही त्याला इमोशनल तो इतका झाला होता की त्याला बोलवत नव्हतं. खूप त्याला कन्व्हिन्स केल्यानंतर किंवा खूप त्याला कन्सोल केलं, मग त्याने सांगितलं की माझ्या तोंडात आतमध्ये व्हाईट असा एक पॅच आहे, मी गुगलवर बघितलं आहे आणि मला आता कॅन्सर झाला आहे, त्यामुळे मला कळत नाही आहे आता ह्याची ट्रीटमेंट कशी करायची, आता काय करायचं. तर मी व्यवस्थित चेक केलं, बघितलं आणि त्यांना हॅबिट्स किंवा त्याची जी काही सवय होती त्याविषयी विचारलं आणि मग त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं की प्रत्येक वेळी व्हाईट पॅच किंवा रेड पॅच आहे तो कॅन्सरच असतो असं नाही. गुड न्यूज की त्याला ते लक्षात आलं होतं, जरी त्याने आधीची रात्र रडण्यात आणि घाबरण्यात घालवली होती, पण त्याला त्याचा अवेअरनेस झाला. त्याला तेवढं भीतीमुळे का होईना, पण त्याला त्याचं महत्त्व कळलं आणि मी तेव्हा सांगितलं की आता आपण इथेही जर सवय बंद केली तर पुढे जाऊन ते कॅन्सरमध्ये डेफिनेटली कधीही रूपांतर होणार नाही, ठीक आहे.
एव्हरी वन इज प्रोन टू कॅन्सर. पण असं नाही आहे की माझ्या तोंडात काहीतरी चट्टा आहे आणि आता मला कॅन्सर झाला, असं नाही. आणि तो माणूस जेव्हा तो मुलगा जेव्हा आम्ही त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं, ही वॉज हॅपी अँड मग तो जाताना खूपच खुश होता. तर असंही आहे की छोट्या छोट्या गोष्टी आपण दुर्लक्ष न करता जर लक्ष दिलं, वेळेत निदान केलं तर सोप्या होतात.